स्टुडंट इन 9th स्टँडर्ड सब्जेक्ट इंग्लिश 2.5 अ प्ले याचा सेकंड पार्ट चालू आहे. आज आपण तो ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 अभ्यासलेला आहे. तर आपण काय पाहिलं होतं की जो मनी लँडरची जी डॉटर असते, ज्याच्या पैजणामुळे पॉटरला त्रास झालेला असतो पॉट तयार करण्यासाठी. त्यामुळे मनी लँडरच्या मुलीला बोलवलेलं असतं. मग मनी लँडर तिची मुलगी त्यांना समजून सांगते की माझे गोल्डस्मिथने दागिने तयार केले नाहीत आणि त्यामुळे मला त्या रस्त्याने जावं लागलं आणि त्यामुळे पॉटरनी माझ्या पैजणाचा आवाज ऐकून त्याचा पॉट खराब झाला. तर मग आता किंगनी काय सांगितलं होतं, दॅन सेंट फॉर ए गोल्डस्मिथ अँड विदाऊट एनी डिले ही मस्ट बी हँग. आणि किंगनी सांगितलं होतं की गोल्डस्मिथला घेऊन या आणि त्याला लगेच फासावर चढवा. आता आपण पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 2मध्ये नेमकं काय झालेलं आहे पहा. सेकंड गार्ड एक्झिट अँड रिटर्न विथ द गोल्डस्मिथ इन अ क्रायकली टोन. म्हणजे एका त्रासिक आवाजात गोल्डस्मिथ येतो, म्हणतो, ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू. हे महाराजा, मला माफ करा. मला आय बेग ऑफ यू म्हणजे मी तुझी माफी मागतो. हाऊ कॅन यू गिव मी अ सच हार्श सेंटेन्स. तुम्ही मला इतकी कठोर शिक्षा कशी दिलेली आहे. आता इथे जरी म्हटलेलं आहे की हाऊ कॅन गिव मी अ सच हार्श सेंटेन्स, म्हणजे हार्श सेंटेन्स म्हणजे तुम्ही माझ्यासाठी इतके का कठोर बोललेत, म्हणजे मला इतकी कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा दिलेली आहे, ती शिक्षा का दिलेली आहे. आय वॉज मिअरली फॉलोइंग युअर ऑर्डर्स टू द लेटर. मी तुझ्या आज्ञेचे तंतोतंत पालन करीत आहे. तुम्ही जे काही आज्ञा दिली होती ती तंतोतंत मी त्याचे पालन करत आहे. यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क अँड गेट अ क्वीन्स ऑर्नामेंट रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे. सो देअर हॅज बीन a delay in making these ladies' bridal ornaments. In the name of justice, your highness, pardon me, spare my life. I was just following your highness orders. पहा, त्या गोल्डस्मिथला जसं फाशीवर चढण्याचा सेकंड गार्डने निरोप दिला आणि सेकंड गार्ड गोल्डस्मिथला घेऊन आल्याबरोबर गोल्डस्मिथ काय म्हणतो की मला माफ करा, आय बेग ऑफ यू. यू कमांडेड मी, तुम्ही मला आज्ञा दिली होती की तुमचे जे क्वीन आहे, जी राणी आहे, यू हॅव टू गेट द क्वीन्स ऑर्नामेंट रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे. हायनेस इट्स अ व्हेरी नाईस वर्ड फॉर द क्वीन. राणीसाठी खूप छान वर्ड आलेला आहे की राणीच्या बर्थडेच्या आधी तुम्हाला तिचे दागिने तयार हवे होते आणि म्हणून मी ते दागिने तयार करत होतो. त्यामुळे देअर हॅज बीन डिले अ मेकिंग दिस लेडी ब्रायडल ऑर्नामेंट. त्याच्यामुळे मी राणीचे दागिने तयार करत होतो, म्हणून या मुलीच्या लग्नाचे दागिने तयार करायला मला उशीर लागला. सो प्लीज युअर पर्डन मी, मला माफ करा. स्पेअर माय लाईफ, मला जीवन द्या. मी फक्त तुमची आज्ञा पाळत होतो. आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेस ऑर्डर. मी फक्त तुमच्या राणीची आज्ञा पाळत होतो, असं गोल्डस्मिथ इथे सांगतो. त्यावर आता किंग काय म्हणणार आहे. आता पहा, आत्तापर्यंत आपण सगळं पाहिलं की राजा प्रत्येकाला आवाज देतो आणि सांगतो की म्हणजे प्रत्येकजण सांगतो की मी उशीर पॉटर म्हणतो की मला उशीर या मुलीमुळे झाला. मग राजा कोणताही विचार न करता लगेच त्यामुळे गोल्डस्मिथ मनी लँडरच्या मुलीला बोलवलं गेलं. मग मनी लँडरच्या मुलीने सांगितलं की या गोल्डस्मिथच्याने उशीर झाला. मग त्याला फासावर चढवलं. मग आता राजाला त्याच्या राणीबद्दल सांगितलं तर राजा काय म्हणतो पहा. राणीला खरंच फासावर चढवतो का नाही चढवत, ऐका. King, not another words. Your excuse does not hold good. To the guard, take the goldsmith away to the gallows and hang him at once. पहा, राजाने इथे मात्र त्याचा विचारही केला नाही आणि म्हटलं की तू एक शब्दही बोलू नकोस, तू सांगतोस ती सबब सगळी बरोबर नाही आहे. या सोनाराला पटकन न्या आणि त्याला सुरावर चढवा. गोल्डस्मिथ त्यावर काय म्हणतो. Have mercy, O generous king. I fall at the field. Please forgive me. Just once, this time, let me live. I have. सोनार मग त्याची दया करतो, उदार मनाने त्याला माफी मागतो, त्याला म्हणतो, पाया वगैरे पडतो आणि म्हणतो मला माफ कर, मला जगू द्या, माझं चुकलं असेल, मला एक संधी द्या. त्यावर राजा काय म्हणतो. किंग लाऊडली, नन ऑफ दिस एनी मोर. टेक हिम अवे ॲट वन्स. लेट हिम हँग टू डेथ. आणि राजा काय म्हणतो, मोठ्याने म्हणतो की
आता काहीही चालणार नाही, याला लगेच घेऊन जा आणि याला फाशीची शिक्षा, जोपर्यंत तो मरत नाही तोपर्यंत त्याला फासावर चढवा. Two guards drag the willing goldsmith away. Courtiers and others whisper to one another out of shock. Soon the guards return with the goldsmith and the hangman. पहा काय झालं की दोन्ही पहारेकरी रडत ओरडत असलेल्या त्या सोनाराला फरफटत नेतात आणि दरबारी व इतर लोकही या गोष्टीचा धसका आपसात कुजबुजच लागतात. एवढ्यात सोनार आणि फाशी देणारा यांना घेऊन पहारेकरी पुन्हा परत येतात. पहा काय झालं. हँगमॅन होल्डिंग अ नोज इन इज हँड, त्याच्या हातामध्ये एक गळफास असतो. 1000 ॲपुलीज, आणि तो जो फाशी देणार आहे, हँगमॅन आहे, तो राजाला म्हणतो की मी तुम्हाला 1000 वेळा माफी मागतो. ओ ग्रेट किंग, बट धिस न्यूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक, इट इज टू लूज. तो काय म्हणतो की हा गळफास या सोनाराच्या गळ्याला बसतच नाही आहे, हा खूप सैल झालेला आहे, असं तो हँगमॅन सांगतो. आता गळफास सोनाराच्या गळ्याला बसत नाही आहे हे कारण झालं. हँगमॅन काय म्हणतो, होल्डिंग अ नोज इन हिज हँड, त्याच्या हातात त्यावर राजा काय म्हणतो, देन ट्राय इट अराउंड एव्हरी वन नेक हिअर, पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स अँड सी हू इट फिट्स, हुज एव्हर हॅज अ नेक ऑफ दिस साईज ऑफ द नोज मस्ट बी हँग. पहा आता राजाने विचित्रच निकाल सुनावला. तो म्हणजे तो असं म्हणतो की लोकांकडे बोट दाखवतो आणि म्हणतो की प्रत्येकाच्या समोर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मानेला हा फास लावून पहा आणि ज्याच्या गळ्याचा माप बरोबर बसेल त्या व्यक्तीला फासावर चढा. म्हणजे आता गोल्डस्मिथ सुद्धा फासावर चढणार नव्हता. हँगमॅन ट्राईज टू नोज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स टू वेटिंग फॉर द जस्टिस. तिथे न्यायासाठी आलेले खूप सारे लोक असतात, प्रत्येकाच्या तो गळ्याला लावून पाहतो. दे स्पोन अँड रिसिस्ट, बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ द गार्ड ओव्हरपॉवर देम. फायनली द नोज फिट द डिसिपल. तुम्हाला आठवतं का या पाठाच्या पार्ट 1च्या सुरुवातीलाच एक डिसिपल असतो, शिष्य येतो. तो म्हणतो की मला तुमचं राज्य खूप आवडलेलं आहे, इथे सगळ्या गोष्टी एकाच किमतीला मिळतो. तो शिष्य, त्या शिष्याच्या गळ्याला हे जे फास असतो तो व्यवस्थित बसलेला असतो. मग त्यावर आता हँगमॅन काय म्हणतो, हँगमॅन, ओ युअर हायनेस, इट्स फिट्स ॲट लीस्ट. तो म्हणतो की हो महाराज याला बसतोय, शेवटी आपल्याला कोणीतरी मिळालं. डिसिपल, बट डिसिपल म्हणतो पण त्याची कोणतीही गोष्ट न ऐकता डिसिपलची किंग काय म्हणतो, ओ जस्टिस ॲट लास्ट, टेक हिम टू द गन्स विदाउट फर्दर डिले. हँगमॅन्स अँड द गार्ड फोर्स द प्रोस्टिंग डिसिपल्स आउट. किंग त्या डिसिपलची कोणतीही गोष्ट न ऐकता त्याला म्हणतो की शेवटी न्याय झाला, उशीर का होईना पण आपल्याला सुळावर चढवणारा कोणीतरी भेटला, तर पटकन याला पकडा आणि घेऊन जा. किंग, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणं. राजाचं असं म्हणणं असतं, जस्टिस डिलेड इज अ जस्टिस डिनाईड, म्हणजे न्यायाला उशीर झाला की न्यायसुद्धा नाकारल्यासारखं होतो. अंधेर नगरी प्राईड इट सेल्फ ऑन प्रमोट ॲक्शन. अवर ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. खूप मोठं वाक्य राजाने म्हटलेलं आहे की जस्टिस डिलाइड इज अ जस्टिस डिनाईड अँड अंधेर नेगरी प्राइड्स इट सेल्फ ऑन प्रमोट ॲक्शन. म्हणजे अंधेर नेगरी त्याच्या पटकन झटपट कृतीसाठीच तर अभिमान बाळगतो आहे आणि त्याची शब्दांपेक्षा तो कृती जास्त करतो, असं त्याचं म्हणणं असतं. Voice and shouts heard from outside. All the re-enters in the rush with another elderly man. आणि पहा हे सगळं चालू असतानाच तिथे एक दुसऱ्या वयस्कर माणसाला घेऊन सर्वजण घाईने परत येत असतात. पहा आता काय झालं. राजा, व्हाय हॅव यू ऑल रिटर्न विथ धिस स्ट्रेंजर अलाइव्ह अँड हू इज धिस मॅन. राजा म्हणतो की आता हे काय, आता तुम्ही दुसऱ्या अनोळखी जिवंत माणसाला इथे का घेऊन आलेले आहात आणि हा कोण आहे. पहिला फर्स्ट गार्ड, आय बेग युअर पार्डन Your Highness, but we are confused indeed. This old man rushed towards us as we were about to hang to a young stranger and begged and pleaded that he should be hanged instead.
म्हणजे तो पहिला पहारेकरी महाराजाला म्हणतो, आय बेग युअर पार्डन, म्हणजे मी तुमची क्षमा मागतो, आम्ही खरोखर खूप गोंधळून गेलेलो आहे. युअर हायनेस, बट वी आर व्हेरी कन्फ्युज्ड इंडीड. इथे हा एक अनोळखी माणूस आलेला, एक म्हातारा आलेला आहे आणि तो म्हणतो की वी वेअर अबाउट टू हँग द यंगर स्ट्रेंजर अँड बेग. तो आम्हाला विनवण्या करतो आहे आणि म्हणतो आहे की या तरुणाऐवजी मला फासावर चढवा. सेकंड गार्ड, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की या म्हाताऱ्याचं संतुलन वगैरे बिघडलं आहे काय. व्हॉट सॅन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रेस्टिक डेथ विलिंगली. आणि तो दुसरा पहारेकरी पुढे काय म्हणतो, पण कोणता शहाणू माणूस अशा तऱ्हेने भयंकर मरण सोसायची स्वतः स्वइच्छेने स्वखुशीने तयार होईल. त्यावर फर्स्ट गार्ड काय म्हणतो, बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अन वाईज अँड लर्न सेज फ्रॉम द फॉरेस्ट यंडर अँड ही हिमसेल्फ वॉज धिस मॅन्स डिसिपल. पण मग त्यावर हा फर्स्ट गार्ड काय म्हणतो, पण हा जो तरुण सांगतो आहे की ज्याला आपण फासावर चढणार आहोत, हा डिसिपल, की हा आहे एक मोठे सुज्ञ आणि विद्वान साधू आहेत आणि आपण ज्या हा जो यंगर स्ट्रेंजर आहे याला आपण फासावर चढवणार होतो, यांचे हे गुरु आहेत. आता सेज म्हणजे जे गुरु आहेत, जो साधू आहे, तो साधू काय म्हणतो पहा, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस. Be kind and allow me to be hanged in the place of my disciple. I beg of you. तो साधू म्हणतो की आदरणीय राजा, तू अतिशय दयाळू आहेस, कृपा कर आणि माझ्या शिष्याच्या ऐवजी मला फासावर जाण्याची परवानगी दे. त्यासाठी आय बेग ऑफ यू, मी तुला भीक मागतो आहे. किंग, what a strange appeal, and why does such a wise and holy man wish to obstruct a course of justice, may I ask? राजा म्हणतो, ही कसली विचित्र विनंती आहे. मी विचारतो, या शहाण्या साधू पुरुषाला न्याय देण्याच्या कामात असा अडथळा आणण्याची इच्छा का झाली असावी. पहा त्यावर पुढे काय झालं. सेज शोईंग reluctance टू लेट ऑन हिज सिक्रेट, युअर मॅजेस्टी, द ट्रूथ इज नो नो आय कॅन्ट से इट. तो साधू म्हणतो, आदरणीय राजा, मी तुला हे सांगू इच्छितो. आणि लगेच तो म्हणतो की नाही नाही नाही, मी सांगत नाही, मी हे सांगूच शकत नाही. पहा त्यावर किंग म्हणतो, आय डिमांड अन एक्सप्लेनेशन और आय शॉल नॉट हॅव यू हँग इन द प्लेस ऑफ युअर डिसिपल. राजा चिडतो आणि म्हणतो की मला खुलासा झालाच पाहिजे, नाहीतर मी तुझ्या शिष्याच्या ऐवजी तुला फासावर जाऊ देणार नाही. त्यावर सेज म्हणतो, यू सी इट हॅज बीन प्रेडिकेटेड माय ग्रेट प्रॉस्पेक्ट. Oh no no no, I shouldn't say this. आणि साधू म्हणतो की पहा की एका मोठ्या भविष्यकाराने असे सांगितले आहे, नको नको, हे मी सांगूच शकत नाही. आणि जो साधू आहे तो असं दाखवतो की त्याला ती गोष्ट सांगायचीच नाही आणि ती खूप महत्त्वाची आहे. आणि राजा काय करतो, राजा नाईड, स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसिपल विल बी हँग. राजा पटकन चिडतो आणि म्हणतो की नाही, तू पटकन सांगून टाक, नाही तर तुझ्या शिष्याला मी आत्ताच फासावर चढवतो. सेज त्यावर पहा आता साधू काय म्हणतो, द ग्रेट प्रॉस्पेक्ट हॅव foretold that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. पहा त्या भविष्यकाराने असे भविष्य वर्तले होते असं तो म्हणतो की आजच्या दिवशी, ऑन दिस डे, आजच्या दिवशी जो कोणी फासावर जाईल, इन दिस किंगडम शॉल बिकम हॅव अ नेक्स्ट बी किंग, तो पुढचा राजा होईल. आणि इतकंच नाही तर आणखी बरीच राज्य तो जिंकेल. युअर मेजेस्टी, आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग, युअर मेजेस्टी अँड रिजिन ओव्हर अ ग्रेटर कंट्री. आणि तो म्हणतो की मला सुद्धा या राजाचा पुढचा राजा व्हायचा आहे आणि मला या देशावर राज्य करायचे आहे. आय विल गो डाऊन इन द हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्च. आणि तो म्हणतो एक महान बादशाह म्हणून मला इतिहासात माझी नाव नोंदवल्या जाईल, त्यासाठी मी फासावर जायला तयार आहे. द फ्युचर जनरेशन विल रीड अबाउट मी अँड माय ग्रेटनेस फॉर मिलियन्स टू कम. आणि मला पुढच्या पिढ्यानपिढ्या माझी ओळख राहील आणि सगळे माझ्या थोरपणाविषयी सगळेजण ऐकतील.
I shall never earn that fame if I remain a recluse सेज. आणि तो म्हणतो मी जर असा जिवंत एकांतवासी साधू राहिलो तर मला कोणी प्रसिद्ध देणार नाही. सो डू ग्रँट मी दिस फेवर. आणि तेव्हा तू माझ्यावर मेहरबानी कर. ओ किंग लेट मी डाय ॲट द गलॉन्स टुडे. आणि तो म्हणतो की आज या सुळावर मला चढव आणि मला मरू दे. पहा त्यावर किंग का म्हणतो, हो द नेक्स्ट किंग अँड धिस किंगडम विल एक्सपांड ग्लोरी ऑफ मिलियन्स टू कम. तो म्हणतो यापुढील राजा हे राज्य विस्तारणार यापुढील लाखो वर्षांकरिता. व्हाय नो वन बट आय शुड बी एंटायर्ड ऑफ धिस प्रिव्हिलेज. आणि दुसरे तिसरे कोणी नाही, हा हक्क फक्त मलाच मिळायला पाहिजे. गार्ड्स, तो राजा कोणताही विचार न करता त्याच्या पहारेकरांना बोलवतो. टेक मी टू द ग्लॉन्स अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. आणि तो कोणताही विचार न करता की मला सुळापाशी घेऊन चला आणि कोणती दिरंगाई न करता मला फासावर चढवा. हरी अप, डोंट वेस्ट टाईम. व्हॉट अ वंडरफुल फॅट इन द नेक्स्ट लाईफ, अ किंग वन्स अगेन. गुड बाय वर्ल्ड, सी यू अगेन. पहा, आणि तो म्हणतो की कोणताही वेळ घालू नको, पुढच्या जन्मात कितीतरी आश्चर्यकारक मी पुन्हा राजा होणार आहे. अलविदा जगाला, सगळ्यांना पुन्हा भेटतो. आणि असा निरोप देऊन सगळं एक्झिट होतं. तर अशा पद्धतीने या राजाची ही कहाणी आहे. खूप छान आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा पद्धतीने आपला इथे पार्ट 2 संपलेला आहे.